धुले जिला स्थित साकरी तालुका के पश्चिम क्षेत्र के उमरपाड़ा आदिवासी गांव की महिलाओं ने एकता महिला उत्पादक समूह के माध्यम से कड़ी मेहनत और लगन के बल पर आत्मनिर्भरता की नई मिसाल कायम की। पिंपलनेर के जीव विज्ञान प्रोफेसर गौतम गांगुर्डे के मार्गदर्शन में इन महिलाओं ने ऑयस्टर मशरूम की खेती शुरू की और पहले से ही सीजन में सफलता हासिल की। प्रशिक्षण कमल बिलकुले के नेतृत्व में वनिता कुंवर, मंजुला, सुगंधा, सविता, ज्योत्सना, वर्षाबाई, अनीता और प्रमिला जैसी महिलाओं ने प्रशिक्षण लेकर यह व्यवसाय अपनाया, जिससे वे घर बैठे ही हर महीने लगभग 4 से 5 हजार रुपए की अतिरिक्त आय अर्जित कर रही है। इस पहल से न केवल सहभागी महिलाओं की आर्थिक स्थिति मजबूत हुई है, बल्कि यह ग्रामीण और आदिवासी महिलाओं के लिए प्रेरणा का स्रोत बन गई है, जहां स्थानीय लोगों ने भी इस प्रयास का सराहना की है। नमस्कार, मैं रुथा सुनील बिलकुले, पंचायत समिति सदस्य साकरी गण नांदरखी। आज पापडसोंडा येथील एकता महिला उत्पादक गटातील महिलांनी मशरूम शेती ही खूप कमी खर्चात केली व कुठल्याही प्रकारचे औषध न फवारता त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। आज जर तापमान बघितलं तर 40 ते 45 सेल्सिअस मध्ये तापमान आहे। या तापमानामध्ये मशरूम शेती केली याचा अर्थ असे की आपण 12ही महिने मशरूम शेती करू शकतो। आपल्याकडे या मशरूम शेतीमुळे खूप मोठा रोजगार उपलब्ध होईल। या बचत गटातील सर्व महिला व तसंच अध्यक्ष यांचे सर्वांचे अभिनंदन। त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे गौतम गांगुर्डे सर यांचे मनापासून अभिनंदन। धन्यवाद। कमल अरविंद बिलकुले, मी एकता महिला उत्पादक गटाची अध्यक्ष आणि उमेद महिला ग्रामीण जीवन उन्नती अभियान याच्या मार्फत आम्ही उत्पादक गट तयार केला आणि त्या मार्फतानुसार आम्ही मशरूम तयार केलं आणि मशरूम तयार करण्यासाठी आम्हाला गौतम गांगुर्डे सरांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यावर ते कसं तयार करावं, बिना केमिकल युक्त तयार करायचं आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आम्ही त्या सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या गरम पाण्यात कसं उकळावं, पाणी उकळवून त्याच्यात किती वेळ भिजत घालावं ते पण आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि त्या शिकवल्यानंतर आम्हाला त्या पिशव्या कशा भराव्या ते पण सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि या दिवसांमध्ये त्याचं टेम्परेचर व्यवस्थितरित्या कसं करायचं ते पण सरांनी आम्हाला शिकवलं आणि या दिवसांमध्ये आमच्याकडे 42 किंवा 45 डिग्री तापमान असून सुद्धा आम्ही ते यशस्वीरित्या आम्ही ते पार पाडलं आणि कोणीही ती शेती करू शकतं। धन्यवाद। तसंच उमरपाटा परिसरातील तरुण बाहेर गावी कामाला जातात, त्यांना आपल्या गावातच कसं स्वयंरोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही जास्त करून फोकस देऊ आणि आपल्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध करू। तसंच या परिसरात आपल्या भागात जसं की नागली वगैरे यांचं उत्पादन जास्त आहे, तसंच उमरपाटा परिसरातील महिला बचत गट आहेत, त्यांच्या मार्फत नागलीचे पापड वगैरे बनवून आणि त्या चांगल्या पद्धतीने पापड वगैरे बनवून आणि मार्केटमध्ये पाठवू आणि उत्तम प्रकारे खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट असे राहतील। तसंच आता सध्या मशरूमचं शेती चालू आहे आणि ते सुद्धा मशरूम एकदम खाण्यासाठी एकदम चविष्ट असं आहे, आम्ही स्वतः खाऊन पाहिलं आहे। असंच मी उमरपाटा परिसरातील महिला बचत गट यांना आणि तरुण बेरोजगार युवकांना नमस्कार। माझं नाव अनिल कुवर, प्रभाग समन्वयक, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती साखरी अंतर्गत उमरपाटा येथे एकता महिला उत्पादक गट यांनी मशरूम शेती केली आहे। ते मशरूम शेती उत्तमरित्या त्यांचं काम चालू आहे। आजपर्यंत त्यांनी जवळपास 25 किलो पर्यंत मशरूमचे उत्पन्न घेतले। त्यांनी हे ट्रायल बेसवर केले आणि उन्हाळ्यात केले तरी ते यशस्वीरित्या आणि एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि ते टेम्परेचर पण मेंटेन ठेवत आहेत। तसंच आता याच्यानंतर भविष्यात आपल्याला उमरपाटा एरियात किंवा साक्री तालुक्यात हे मशरूम शेतीचं जास्त कसं उत्पादन वाढवण्यात येईल याच्यावर आपला मेन फोकस राहणार आहे आणि ह्यांना गौतम गांगुर्डे सरांनी उत्तमरित्या मार्गदर्शन आणि प्रत्येक वेळी फॉलोअप घेऊन ते करून घेत आहेत। त्यांचं पण आभार मानतो। धन्यवाद।